गॅजेटियरच्या निर्णयानंतर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटलेला. हा संघर्ष पुढे पेटून नेहमीच तुम्ही सामंजस्याची भूमिका घेत मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करता. आता या परिस्थितीमध्ये तुम्हाला वातावरण कसं वाटतं? ज्यावेळेस सरकारचा निर्णय झाला त्यावेळेस म्हणालो होतो की कायद्याला धरून, संविधानाला धरून शासनाने निर्णय काही घेतलेला नाही. अगोदरही आम्ही असं भूमिका अशी घेतली होती की ओबीसींचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचंही आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. या दोघांना एकत्र करता येणार नाही. आणि तो आत्ता माझ्या अंदाजानं याच मुंबई बेंच औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्याचे असणारे जस्टिस लॉर्डशिप मार्ला पार्ले आणि लॉर्डशिप बगा या दोघांचं असणारं जजमेंट आहे, डिव्हिजन बेंचचं जजमेंट आहे. त्या डिव्हिजन बेंचच्या जजमेंटमध्ये हाच इश्यू होता की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येतं का. तेव्हा निर्णय असा देण्यात आला की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही. या निर्णयावरती अपील सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये तसूभरही बदल केला नाही आणि सर्व मराठ्यांना ओबीसी मानता येणार नाही हा जो निर्णय होता हायकोर्टाचा त्याला त्यांनी असणारा शिक्कामोर्तब केला अशी असणारी परिस्थिती आहे. माझा इथे असणारा आत्ता नाही मागच्या याच्यामध्ये आरोपच होता की इथला असणारा जो निजामी मराठा आहे या निजामी मराठ्याला आणि तो सत्तेमध्ये बसलेला आहे त्याला रयतेतला मराठा, गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यातलं भांडण लावायचं आहे. त्याला दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे निजामी मराठा जे सगळ्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी जे मागच्या काही दिवसापूर्वी आंदोलन झालं त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला. हे निजामी आमदार आहेत, निजामी खासदार आहेत, त्यांना पक्ष ते विसरतात. आता आपल्याला संधी मिळालेली आहे ओबीसी आणि मराठा समाज ह्याच्यात भांडणं लावण्याची. ती संधी काही ते सोडत नाहीत आणि दुर्दैवाने आता आपण बघितलं असेल की ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे की सर्वच मराठा ओबीसी सर्वच मराठा कुणबी आहेत अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतो आहे आणि आमच्या 27% आम्ही मतदान आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. इथे मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले आणि स्वतःच्या पक्षाची असणारी जी भूमिका आहे की आरक्षण असूच नाही याच्याबद्दल गोंधळ घालायला सुरुवात केलेला आहे.
ओबीसी समूह म्हणून जो आहे यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की काल परवापर्यंत BJP म्हणत होते आमचा DNA ओबीसी आहे. मुळात शत्रू नंबर 1 ओबीसीचं कोण, तर भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही. अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार आणि आम्ही जे म्हणतोय की बड्या कष्टाने आमच्यासारख्या यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना 1990ला पंतप्रधान केलं आणि मंडल कमिशन लागू केला. ते वाचवणं आता ओबीसींच्या हातामध्ये आहे. तेव्हा राजकीय जागृती करणं हा सगळ्यात ओबीसीचा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलं पाहिजे. आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर 2-4 ओबीसीचे जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यापेक्षा पूर्णपणे बॉडीज ही ओबीसीची कशी असेल याच दृष्टिकोनातून त्यांनी आता वर्कआउट केलं तरच तरच ओबीसीचे अधिकार राहतील. नाही तर स्वतःकडे हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो 27%च्या 27% हे ओबीसींकडून काढून मराठ्यातले जे कुणबी झालेत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा धोका ओबीसीनी लक्षात घ्यावा. मग ते शिक्षण क्षेत्रामधलं असेल, ते राजकीय क्षेत्रामधलं असेल किंवा ते सर्व्हिस सेक्टरमधलं असेल. सध्या मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की आमच्या या अध्यादेशाला जर चॅलेंज झालं तर आम्ही मंडल कमिशनला चॅलेंज करू आणि वरचे जे 2% आरक्षण देण्यात आले मंडल कमिशनला चॅलेंज होऊ शकतो का? ते माझं 13 जजेसच्या बेंचचा असणारा निर्णय झालेला आहे. आता त्याच्यावरती जर जायचं असेल तर मग असणारा 15 जजेसच्या बेंचचा निर्णय आहे. आणि हे निर्णय येण्याच्या अगोदर पार्लमेंटने सुद्धा 84-85 साली शुक्ला माझ्या अंदाजाने त्यावेळेचे गृहमंत्री होते की त्यांनी तो सभागृहामध्ये टेबल ठेवला मंडल कमिशनचा अहवाल आणि सरकारच्या वतीने स्टेटमेंट देण्यात आलं की हा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे. माझी जर मेमरी मला जर साथ देत असेल तर एक उपप्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता की त्याच्यामध्ये केलेले जे रेकमेंडेशन्स आहेत म्हणजे सूचना आहेत त्या सगळ्या सूचना तर ते म्हटले सर्वच्या सर्व अहवाल आम्ही असणारा मान्य केलेला आहे. तेव्हा पार्लमेंटने सुद्धा असणारा हा अहवाल
मंजुरात केलेला आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आता कोण काय नवीन कायद्याचं उलगडा करतोय तो मला वाटतं बघितलं पाहिजे.